फिरायला? कुठे चाललो? कुठे चाललो? नुसते फिरणं हो ना. ऋतू झोपेतून उठली आणि तशीच उचलली हो ना. आज आम्ही निघालो आहोत पुण्याजवळच्या सुंदर पवना लेककडे. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवण्यासाठी. संध्याकाळी 4 वाजता निघायचं ठरलं होतं, पण आम्हाला निघता निघता अर्धा पाऊण तास उशीरच झाला. ऋतू पण झोपेतच होती. बाहेर फिरायला जातोय म्हणून तिने चिडचिड केली नाही. बाहेरचे नजारे एन्जॉय करत करत आमचा प्रवास सुरू होता. 1-1.25 तासाच्या ड्राईव्हनंतर आम्ही पवना लेकला पोचलो. पोचताच तिथल्या खुल्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवली. वारा जोरात वाहत होता, पण आतापर्यंत ऊन खूपच कमी झालेली होती. पाऊस न पडल्यामुळे डोंगर अजून हिरवेगार झालेले नव्हते. पोचल्यानंतर तिथे चहा घेतला आणि पुढे पायी चालत निघालो. आकाश इतकं क्लिअर होतं ना की त्या उन्हात चेहऱ्यावर वेगळाच ग्लो दिसत होता. पुढे चालत चालत आम्ही पाण्यापर्यंत पोचलो. पाणी दिसताच आमचं पिल्लू पटकन पाण्याकडे धावलं. एकदा का पाणी दिसलं की ऋतू काही बाहेर येत नाही. पाणी खूपच थंडगार होतं आणि वारा पण जोरदार वाहत होता. त्यामुळे आम्ही तिला पाण्यात भिजू दिलं नाही. थोडा वेळ मी सुद्धा निसर्गाचा आनंद घेतला. लेकच्या पाण्याला समुद्रासारख्या लाटा येत होत्या, त्या मी अनुभवत होते. तापता उन्हाळ्यात इथला थंडगार वारा एक दिलासा देत होता. रोहितने आणि मी सुद्धा सोबत वेळ घालवला. त्यानंतर आम्ही ऋतूला पाण्यात दगड टाकणं शिकवलं. ही ॲक्टिव्हिटी तिने खूप एन्जॉय केली. काही वेळांनी सूर्यास्ताची वेळ झाली. संध्याकाळच्या वेळी पक्षी परत आपल्या घरट्यांकडे निघाली. पाण्याच्या लाटांवर दिसत असलेला सूर्यास्त पाहून मन खूप शांत झालं. सनसेट झाल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. घरी पोहोचेपर्यंत आम्हाला अंधारच होऊन गेला होता. तुम्हाला सुद्धा आवडते का अशी भटकंती करायला स्वतःच्या फॅमिलीबरोबर? तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काय, नेहमीचंच आपलं